नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवातच आपण एका मोठ्या बातमीने करतोय। तर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारलंय। आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा थेट इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेनं बेमुदत संप पुकारलाय। ऐन गणेश उत्सव काळामध्ये लालपरीला ब्रेक लागणार असल्यामुळे सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तर गावागावातून जाणाऱ्या लालपरीची चाकं आज थांबली आहेत। आजपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतलाय। आजपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक कर्मचाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये पहाटेपासूनच आगारातून एकही एसटी ही डेपो बाहेर न काढण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय। तर शिर्डीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। सकाळपासून कर्मचाऱ्यांनी एसटी बसेस या डेपोतच उभ्या करून ठेवल्याचं कळतंय। अकोल्यामध्ये लालपरीची चाकं थांबली आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बस सेवेला फटका बसलाय। शेकडो प्रवासी हे बस स्थानकावर अडकून पडलेत। तर अमरावतीत एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावं या मागणीसाठी आंदोलन केलंय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलेलं आहे, आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय। कसं वातावरण आहे, कसा प्रतिसाद आहे, काय सांगाल? तर आपण ही चारही दृश्य पाहतो। एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिलेली आहे, आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। जागोजागी एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यामुळे लालपरीला जो आहे तो ब्रेक लागलेला आहे। खरं तर गणेश उत्सवाचा काळ जवळ आलेला आहे आणि या सणवारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासासाठी सर्वसामान्य माणसं जी आहेत, मध्यमवर्गीय जी आहेत, ते मोठ्या प्रमाणात लालपरीला पसंती देत असतात। आपण बघतो आहे माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी सगळे कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते एकवटलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर कृती समितीची अशी मागणी आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्याच्यासाठी त्यांनी इतके दिवस आंदोलन केलेलं होतं, इतके दिवस शासन दरबारी त्यांनी उंबरे झिजवले, त्या मागण्या पूर्ण व्हाव्या। काय मागण्या आहे संदीपजी तुमच्या, ज्याच्यासाठी? आणि अशी माहिती मिळते आता की मुख्यमंत्र्यांकडनं तुम्हाला बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलंय। याच बैठकीसाठी एसटी कामगार खरं तर वाट बघत होता। हे आंदोलन करायची काही हौस नाहीये कुणाला। हे आंदोलन करून उगीच प्रवासी बांधवांचा हाल करणे या बाबतीच्या विरोधातली आमची कृती समिती आहे। खरं तर 20 तारखेला आम्हाला लेखी पत्र मुख्यमंत्री महोदयांनी दिलं होतं की 20 तारखेला तुमच्याशी फायनल बैठक त्या ठिकाणी होईल, पण कुठं माशी शिंकली हे कळायला मार्ग नाहीये। आणि म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी आज धरणे आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय राज्यातल्या कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे। मागण्यांच्या संदर्भात सांगाल तर गेली 10 वर्ष आम्ही राज्य सरकार एवढं वेतन मागतोय। उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या काळी मुख्यमंत्री असताना 7व्या वेतन आयोगाची मागणी आमच्या व्यासपीठावरती ते आल्यानंतर केली होती। त्यानंतर प्रत्येक वर्षातून 2-4 आंदोलनं होत आहेत। प्रत्येक वेळी एसटी कामगार रस्त्यावरती येतोय आणि म्हणून राज्यातल्या सगळ्या बलाढ्य संघटना एकत्र होऊन कृती समिती आम्ही केली आणि या कृती समितीने मुख्यमंत्री महोदयांकडे एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे, आम्हाला कॅशलेस सुविधा मिळाली पाहिजे, इनडोर आणि आउटडोर आमच्या ज्या काही थकबाकी आहे ते 2100 थकबाकी। आज मुख्यमंत्र्यांबरोबर कदाचित बैठक होऊ शकते। या बैठकीमध्ये या मुद्द्यांव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या आणखी काही मुद्दे आहेत का जे मांडले जातील आणि त्या व्यतिरिक्त आजच्याही बैठकीत जर तोडगा निघाला नाही ते आंदोलन सुरू राहील का? आज शासनाच्या वतीने बैठक सुरू झाल्यास आम्ही त्यांना स्पष्टपणे कल्पना देणार आहोत की या मागण्या काही अचानक पुढे आलेल्या नाहीत। गेले 1-2 वर्ष आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो या मागण्याचा। त्यावेळेला लिखित आश्वासनं दिली। 11 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं माननीय मंत्री उदय सामंत साहेब यांनी बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये मागण्यासंदर्भात एक रोड मॅप तयार केला तिथं आपला। अगदी बरोबर, पण या सगळ्या बैठका आता होऊन गेलेल्या आहेत। माझा मुद्दा असा आहे, माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की आजच्या जर बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन असं सुरू राहील की आता गणपतीचा सण आहे म्हणून तुम्ही आंदोलन थांबवाल? नाही, आम्ही प्रणाली आपण अपडेट घेत राहणार आहोत। त्याचबरोबर आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी लक्ष्मण आहेत। लक्ष्मण, राज्यातील
विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण लक्ष्मण यांच्याकडून अपडेट जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात एसटी बसेस जे आहेत त्या आहे अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे करतायत। जर मात्र सरकारने आजच मागण्या मंजूर केल्या पाहिजे, अन्यथा पुढे इलेक्शन आहेत, मग नंतर कधी मागण्याकडे दुर्लक्ष केलं जाईल, तेव्हा मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन चालू राहील। नक्की आपण पाहतो की मागण्या आजच मान्य कराव्या, कारण त्यानंतर निवडणुका लागू शकतात आणि त्याचा फटका आमच्या आंदोलनाला बसू शकतो। त्यामुळे आम्ही आमच्या आग्रहावर ठाम आहोत, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी कर्मचारी संघटना आपल्याला घेताना दिसत आहे। जी प्रणाली अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। प्रतिनिधी आपले लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत। माफ करा, लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, सध्या राज्यभरातील एसटी कर्मचारी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात संपासाठी ते रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांच्या विविध मागण्या आहेत। सध्या कसं वातावरण आहे? गार्गी, मी आता नाशिकच्या एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये आहे, ठक्कर बाजार परिसरामध्ये आहे। ज्या पद्धतीनं प्रणालीच्या बरोबर जे असलेल्या कर्मचाऱ्यांनी ज्यांच्या मागण्या मांडल्या त्याच मागण्या घेऊन आज नाशिकमध्ये देखील आंदोलन होतंय। मात्र या आंदोलनाचा फटका जो आहे तो प्रवाशांना बसतोय। माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय, या महिला आहे, प्रवासी आहे, यांचे मात्र या सगळ्या आंदोलनामुळे, या अघोषित संपामुळे अशा पद्धतीनं हाल होताना पाहायला मिळतं। आपण काही प्रवाशांची बोलूया। ताई, तुम्हाला नेमकं कुठे जायचं होतं आणि नेमका काय फटका बसलाय तुम्हाला? कधी पोहोचलात तुम्ही इथे? आम्ही 9 वाजेच आलेलो आहे सर इथं। कुठे जायचं होतं तुम्हाला? आम्हाला धुळ्याला जायचं होतं, धुळ्यावरनं पुढं जायचं होतं MP कडं। काय काम? 10व्याला जायचं होतं। हे मुलं तुमच्या बरोबर आहे का? हो, हे सगळे आमच्या किती वाजेपासून आले तुम्ही? 9 वाजेपासून आलेलो आहे। सकाळी 9 हां, मुलांना घेऊन आले? हो, मुलांना घेऊन आलो। आता बस बंद आहे, मग कसं जाणार आहे? आता बस बंद आहे, आता जाणं म्हणजे कसं काय जाणार? ते बस नाही तर मग जायला पण अडचण आहे ना, पुढं जायला आम्हाला असं आहे। आजी, तुम्हाला कुठे जायचं होतं? आम्हाला पण धुळ्याला जायचं होतं। भाऊचं 10व आहे कालचं। हां, मग आता काय करायचं मग? हां, 10व आहे, सगळा भाऊ वारलेला आहे। 8 जण आहे जायचं, आता कसं काय जायचं मग? आपण बघतोय गार्गी, हे प्रवासी आहेत, त्यांचे हाल होत आहेत। दुसरीकडे अशा पद्धतीनं हे महाविद्यालयामध्ये जाणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत, त्यांना देखील या बंदचा फटका बसलेला आहे। त्यांच्याशी बोलत आहे। कुठे जायचं होतं तुला? वाडीवारी। कॉलेजला जायचं होतं का? नाही, जाऊन आली। तुला कुठे जायचं होतं? इगतपुरीकडे जायचं होतं। कॉलेजला आलेली होती, पण आता सध्या बस बंद आहे, त्याच्यामुळे टॅक्सीने आलेलो आहे आम्ही। काय पासेस आहे का बसेसचे तुमच्याकडे? हां, पासेस आहे। मग आता पास बंद असेल आणि मग कसं जाणार? आता टॅक्सीचं शिवाय पर्याय नाही आम्हाला, पण आता काय पास पण आमचा बंद होईल, त्याच्यामुळे काय आता। आपण बघतोय गार्गी, या विद्यार्थिनी आहे, काही महिला आहे, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या। तर दुसरीकडे आणखी असे काही प्रवासी आहे ज्यांचं साहित्य आपल्याला अशा पद्धतीनं पडलेलं दृश्यांमध्ये दिसतंय। त्यांना गावाला जायचं होतं, मात्र तरी देखील त्यांना गावाला जाता येत नाही। त्यांचं असं सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। त्यांच्याशी आपण बोलूया। ताई, कुठे जायचं होतं तुला? पिंपळनेर। हे सामान कोणाचं आहे? आमचं। आता कसं जाणार? बस नाही, बसची वाट बघते। आपण बघतो हे सगळे प्रवासी जे आहेत ते बसची वाट बघताय आणि या सगळ्या परिस्थिती जी आहे ती नाशिकमधली आहे। नाशिकच्या आंतरराज्यामध्ये जाणाऱ्या बसेस असतील किंवा आंतर जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या सगळ्या बसेस असतील, या मात्र सगळ्या बंद आहे आणि त्याचा फटका अशा पद्धतीनं प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय। गार्गी जी, लक्ष्मण अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। त्यानंतर आपले प्रतिनिधी उदय आपल्या बरोबर आहेत। उदय, विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे आणि सामान्य जनतेवरती त्याचा कुठेतरी परिणाम होताना दिसतोय। कसं वातावरण आहे नागपूरमधलं? गार्गी, अगदी खरा, सामान्य जनतेवरचा परिणाम होतो आणि प्रामुख्यानं जर विदर्भाचा आणि नागपूरचा जर विचार केला तर जी ग्रामीण भागातील जनता नागपूरमध्ये किंवा शहरामध्ये नोकरीसाठी आलेले आहेत, ते आज या पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्तानं आपल्या गावी परत जाण्यासाठी सकाळी बसस्टँडवर आले। मात्र त्यांना या आंदोलनाची कल्पना नसल्यामुळे जे आहे त्याचा मोठा फटका जो आहे तो त्या ग्रामीण भागातील जनतेला बसतो। आपण ही बसस्टँडची सध्या दृश्य पाहतोय। साधारणतः रोज इथं 150च्या वरती बसेस यावेळी उपस्थित असतात, मात्र आता तुरळक म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतक्या 4 ते 5 बसेस दिसतात। काही गावाकडे परतणारे काही मजूर दिसतात, ते आपल्या अंगा खांद्यावर जे आहेत त्यांचं गाठोडं घेऊन, कारण आता इथून त्यांना बस मिळणार नाही, त्यामुळे आता त्यांना त्यांची पर्यायी व्यवस्था जी आहे ती गावी जाण्याची करावी लागणार आहे। मात्र ही सगळी परिस्थिती असताना कर्मचारी जे आहेत ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे। सरकारला अनेक वेळा निवेदने दिली, मात्र सरकारला दखल घ्यायची नाही, त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या आणि या पोळ्याच्या तोंडावर जे आहे ते संपाचं हत्यार उगारावं लागलं असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं। आपल्यासोबत गजराज हटेवार आहेत, एसटी कर्मचाऱ्यांचे नेते आहेत।
मला सांगा, तुम्ही आता हे हत्यारूप असलेल्या सामान्य जनतेला याचा प्रचंड मनस्ताप होतो. मी अजय हट्टेवार, संयुक्त कृती समितीचा एक सदस्य. आपण जे म्हटलं की आम्हाला पहिला भाग तर आहे की कोणत्याही प्रवाशाला आम्हाला वेठीस धरायचं नाही. प्रवासी हे आमचं दैवत आहे. आम्ही कोणालाही त्या वेठीस धरलेलं नाही आहे. आमचं संपसुद्धा नाही आहे. आमचं धरणे आंदोलन आहे. शासनाला आम्ही वेळ दिली. 9 तारखेपासून आमचं अक्षरशः आंदोलन होतं. मुख्यमंत्री साहेबांनी 7 तारखेला मिटिंग घेतली. 20 तारखेला आमचं जे वेतन आहे मिटिंग घेऊन फायनल करायचं, तुम्हाला द्यायचं हे कबूल केलं. परंतु 20 तारखेपासून आज 3 तारीख आली, 15 दिवस होऊन गेले. परंतु त्यावर निर्णय नाही घेतल्यामुळे आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरावं लागलं. इथे कोणीही जबरदस्ती नाही. आमचं धरणे आंदोलन असून याला संपाचं स्वरूप कर्मचाऱ्यांनी स्वतःहून त्याला दिलं आहे. आज ह्या बसस्टँडवर हजारो लोक राहतात. आपण तो बघू शकता की इथे बसस्टँडवर सर्व शुकशुकाट आहे. लोक जायला तयार नाही. मला सांगा, सरकारनं आता तुमच्या या आंदोलनाची दखल घेतलेली आहे का? सरकारकडून काही चर्चा होता का तुमच्यासोबत? सरकारने जर चर्चा केली असती तर 20 तारखेला त्यांनी लिखित रूपामध्ये पत्र दिलेलं होतं. तेव्हापासून आज 15 दिवसाचा कालावधी झाला. त्यांनी एकदाही आम्हाला बोलावलेलं नाही. कृती समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना बोलावलेलं नाही. चर्चा केलेली नाही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ज्यावेळेस आझाद मैदान येथे 9 जुलै आणि 10 जुलैला आम्ही 2 दिवसाचा धरणे कार्यक्रम केलेला होता, तेव्हा चेतावणी दिलेली होती का पंढरपूरची यात्रा आम्ही सुरळीत पार पाडतो, परंतु आमच्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण जर नाही केल्या तर आम्ही 9 ऑगस्ट पासून म्हणजे क्रांती दिनाच्या दिवसापासून आम्ही म्हणजे धरणे आंदोलनाला सुरुवात करू. पण तेव्हा त्याच्याच धसका घेऊन त्यांनी 7 तारखेला त्यांनी बोलावलं आणि 20 तारखेला लिखित रूपामध्ये पत्र दिल्यानंतर आतापर्यंत न बोलावल्यामुळे आम्हाला इथं रस्त्यावर येण्यासाठी सरकारने भाग पाडलेला आहे. आणि हे आम्ही वेठीस धरलेलं नाही तर सरकारने या प्रवाशांना वेठीस धरलेलं आहे, हे आम्ही त्यांनी समजून घ्यावं. मला सांगा, आता या बसेस रस्त्यावर धावतील का? काही शक्यता आहे का? म्हणजे सरकारसोबत काही साधक बाधक चर्चा होईल, कारण तुम्हाला प्रवाशांना वेठीस धरायचं नाहीये. सरकारने याच्या अगोदरही 3 वेळा मिटिंग घेतलेल्या आहे. शेवटची मिटिंग घेतल्यानंतर परत 20 तारीख दिली. त्याच्यानंतरही त्यांनी कोणताही रिस्पॉन्स दिला नसल्यामुळे आम्ही हा संप नाही आहे, हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे. आणि सर्वजण हे जे आहेत ते स्वतःहून धरणे आंदोलनामध्ये सामील झालेले आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. गार्गी, आपण पाहतोय की हा संप नाही आहे, हे धरणे आंदोलन आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाही आणि त्यामुळे आता नाईलाजाने या बसेस ज्या आहेत त्या बंद कराव्या लागल्या, अशी भूमिका जी आहे ते कर्मचारी घेत आहेत. त्यामुळे आता या बंदचा फटका पाहिजे त्या प्रमाणात नागपूरला बसत नाही आहे. मात्र दुपारनंतर जसजसा वेळ जात जाईल तसतशा जेव्हा सगळ्या बसेस जमा होतील त्यानंतर मात्र याचा मोठा फटका जो आहे तो नागपूरला, प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेला जो आहे तो बसेल, हे निश्चित. जी, अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी सर्व प्रतिनिधींचे धन्यवाद.